तुम्ही लक्षात ठेवा. त्याला माहित असेल वर पहिला चेंडू स्ट्राईक मी आधी देखील पूर्ण स्कोरिंग केली आहे. 8 मॅच केलं. हे स्कोर पण लावायला चांगलं. हे स्कोर फॅमिलीची बॅग एवढी आहे रे. एक मी बॅटिंगला नको फिल्डिंग कर. शॉट वाली हे तेजस ते ना बघ ना करना स्कोरिंग मोबाईल तो करना चला पण बॅनर मार करना सगळं बरोबर चालतो. यांना सुचत सुचत वाईला 3-4 झालं. अण्णा कुठे आहे पहिल्या वाईला तीन खाली नाही रे तीन हॅरीला बोलव. हॅरीचा मोबाईल एक आहे त्याला करू शकतो आपण ऍड करू. चार 4 बॉलचा वाईट दिसा नाही वाटा 4-5 पॉइंट पाहिजे 4-5 5-1 5-1 1-2 1-2 झाले. इधर इधर माझी विकेट गेली. साई अभी क्या बोलतो ना हे तांबे हे जाते हे तांबे खाएगा हाँ सही बात है लेकिन लेकिन बैटिंग के लिए लेकिन 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 पर मैडम ने
इथं टाकतो कसा इथं बोलतो ना वाचवा काय हे बघा मला टाकायला तुम्हाला हा बस 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 ते दोन मारू दे मार हे बॉलर पण शिव शिव झालं आउट झालो काय मला पुढे झटकी मारतो राम लागेल दोन मध्ये एक सामान होऊन जाईल सामान पाच या पाच हा ठीक आहे कसा बोलायचं गंडाला त्यामुळे आपण वाटलं साहिलने फटाका मारला असेल भासला पण मारले ना कोण मारले एवढा का केला बरं 19 राहणार माहिती लवण्याला विचारलं सकाळी तो म्हणतो वर्धाला सकाळी तेच म्हणी असे ना आता लास्ट विकेट आहे सेकंड भावी बाकी
गाडी कधी येणार साची ना उभा भावेश बरं तिकडे उभा राहा हा माहिती कोण भावेश भावेश कोण आहे काय नाव हो दे आता तिकडे मी तिकडे काय बोलतो मी काय बोलत नाही माहिती ना माहिती सिंपोनी बावीस 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 घरी आलेलो अरे अडीचची होती ट्रेन गावात आली ना नाही तर सकाळी झालं असतं तसं हा म्हणजे आता 3:30 पैसे दिले कामाची कामं आणि टाइमपास कामाची पाटील टाइमपास तू गेला शेतात करायला गेला पाटील मॅचला सुरुवात करायची आहे सुहास मोडी बॉलिंग इन 22 रन्सची टार्गेट आहे 24 बॉल्स मध्ये मॅच जिंकल्यावर ग्रुप स्टेज स्टॉप करणार जी टीम मॅच जिंकेल ती ग्रुप स्टेज स्टॉप करेल आणि विकी बॉल सोबत ती मॅच खेळेल क्वालिफाय टू बी बोथ एकूण 2 6 आहे सर चला करून पाटील स्ट्राईक आवाज स्वरूपात 21 रनांची जरूर 21 रन हवेत मॅच जिंकायला दुबईला मॅच सुरुवात करायची आला की 28 गाडीची ट्रेन होती फटफट आलो रात्री 8च्या 10 वाजता ती पण निघाली 10 वाजता 6 वाजता आली पार्टी विकेट होती एक बॉल 2 रन एक बॉल 2 धावा लीग मॅचची शेवटची मॅच आहे बघूया कुठला संघ कुठले 2 संघ फर्स्ट आणि सेकंडला येतात मला वाटतं क्या बॉल मिलती है फील क्या मरी मैंने रात में पढ़नी है फॉग पूरा बॉल बॉल हमें नहीं जाता पूरा फॉग के साथ बॉल घूमता है स्विंग करता सीजन बॉल स्विंग करता है यहाँ पे दिखता है आप आवश्यकता
हे मला वाटतं त्यांचे डिझाईन गोलंदाज जे होते लगातार 3 चेंडू आणि वाईड टाकलेले आहेत. म्हणजे मला वाटतं ते 3 चेंडू वाईडवर कुठल्याही पारितोषिक नाहीये. माईकचा आवाज वाढू शकतो का सर? माईकचा आवाज वाढू शकतो का? धन्यवाद. आणि आपण इथे पाहू शकतो संध्याकाळचा टाइम झालेला आहे इथे आणि अप्रतिम खेळ झालाय दिवसभरात. लीग मॅच आजच्या दिवसातली शेवटची मॅच आहे लीगची. त्याच्यानंतर सर्व नॉकआउट मॅचेस असणार आहेत. 2 सेमी फायनल आणि 1 फायनल. बघूया कुठले 2 संघ, कुठले 4 संघ सेमी फायनलला पोहोचतायत. इथे मला वाटतं पुन्हा एकदा वाईट चेंडू टाकलेला आहे. म्हणून थोडीशी संध्याकाळची वेळ झाली आहे म्हणून थोडीशी दिशाहीन गोलंदाजी होत आहे. लेदरचा एक अप्रतिम खेळाडू आहे, परंतु मला सॉफ्ट टेनिस त्याच्या हातात बरोबर येत नाहीये. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी आपण तसंच बोलू चेंडू त्यांच्या मला हातात येत नाहीये, ग्रीप भेटत नाहीये. थोडासा बॉल मध्ये काहीतरी फरक आहे वाटतं. टेनिस आणि लेझर फरक आहे. चांगला ते चांगली झेल पकडली आपण पाहू शकतो. टेप्पावर मारा केला होता आणि चांगला झेल तिथे घेत आहे सुहासाच्या गोलंदाजीवर. आणि आता बघूया सागर येत आहेत. सागर ज्यांनी आजच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी करत आणि 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू बाकी आहेत अजूनही. धावसंख्या झाल्या मला वाटतं 8. म्हणजे सुस्तावलेत प्लेयर सर्वांनी. मला वाटतं ते बिर्याणी खाल्लेली आहे म्हणून ते प्लेयर जरा सुस्तावलेत. अंगात काय याची शक्ती दिसत नाही. आपण पाहू शकतो तरुण त्यांच्या अंगात देखील. 5वा चेंडू शाहीन गोलंदाजी आपण पाहू शकतो. यांनी देखील वाटतं बिर्याणी खाल्लेली आहे मटणाची. थोडासा आळशीपणा दिसतोय आपला. दुसरा चेंडू आणि इथे चांगला फटका मारला इथे मला वाटतं आणि चांगली झेल. पुन्हा एकदा सागर बाद झालेले आहेत आणि सुहासांच्या खात्यामध्ये आलेले विकेट. अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. कर्णधार बघू शकतो आपण रोहित तांबे, मॅन फ्रॉम राजापूर. हे सध्या आता 4 दिवसात चालू जाणार आहेत मॅच खेळायला. आता नावाजलेले फलंदाज शिवदेव तरुण मला वाटतं धावून रन्स काढतात. आपण पाहू शकतो क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल. शेवटचे चेंडू मला वाटतं आतापर्यंत सुभाषने 12 चेंडू टाकले आहेत. 10. इथे चांगला रचला होता आणि तिथे गडी बाद झालेला आहे. सुहास त्याच्या खात्यामध्ये मला वाटतं 4था गडी आलेला आहे. पहिल्या ओव्हर झालेली आहे आणि धावसंख्या झाली 10 आणि 4 गडी बाद झालेले आहेत. चला यानंतर होणारे सगळे नॉकआउट मॅचेस असणार आहेत. बघा कुठले 4 संघ हे सेमी फायनलला पोहोचणार आहेत. कोण देईल आणि येतो आहे आधीपासून आणि ज्यांची जे टीम क्वालिफाय होणार नाही त्यांनी जाऊ नका. रात्री ते जेवणाची सोय आहे. आपला स्वतःचा डब्बा आणायचा आणि ते टर्फवर खायचं आहे. तरुण पाटील मॅन फ्रॉम एक्सर कोलीवाड. मला वाटतं इथे वाईड एक्स्ट्रा स्कूप येत आहेत. एक्स्ट्रा स्कूप टाकतायत.
अजून एक अतिरिक्त धाव. आणि बाहेरून काहीतरी चांगला असा स्वर आलेला आहे. कृतिक म्हात्रे यांच्या तोंडातून. आणि आपण पाहू शकतो ते कृतिक म्हात्रे आलेला आहे. कृतिक म्हात्रे 12 धावा झालेल्या आहेत आणि विकेट गेलेल्या आहेत 5. अजून 10 धावांची गरज आहे. धावसंख्या झाली आहे 12. धावसंख्या झाली आहे 12. अजून 10 धावांची गरज आहे. हो, आपण पाहू शकतो ते कृतिक बॅकफुटला गेले होते. परंतु त्याला माहिती आहे मी जर थांबलो तर हे 10 धावा दोन्ही दोन्ही चेंडूमध्ये मारू शकतो. कृतिक शिव शिव 4 बॉल. सॉरी 3 बॉल. 3 बॉलमध्ये 3 विकेट घेतले तर ₹80 परत चालू तुम्हाला कळत नाही. मी ते नाही. चला अजूनही संधी आहे. 2 चेंडूमध्ये 3 विकेट घेतले. तर मंथनकडे ₹500 जाऊ शकतो. ₹500 पारितोषिक आहे. आणि हा चेंडू आहे वाईड. पण पाहू शकतो मला वाटतं ते एक्स्ट्रासनेच मला वाटतं रन झालेले आहेत. बॅटिंग एवढं जास्त स्कोर झाले नाहीये. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी होत आहे. म्हणजे आपण पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. पंच आमचे दोन्ही पंच सकाळपासून आज मॅचला खूपच चांगलं योगदान देत आहेत. अप्रतिम ते पंचगिरी करतायत. त्यांचा देखील इथे धन्यवाद आहे. अजून 3 मॅच बाकी आहेत पुढच्या. आणि मला वाटतं इथे बॉलर कृतिक म्हात्रे यांना घाबरलेले आहेत. कृतिक म्हात्रे यांच्या हसीला देखील घाबरलेले आहेत. आणि इथे मला वाटतं चांगलं क्षेत्ररक्षण काढू शकतो इकडे. विक्रांत सुर्वे यांच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण. विक्रांत सुर्वे मॅच फ्रॉम दहिसर काय संख्या झाली आहे. बॅटिंग करतो उस्मान पटेल. काय करायची गरज आहे. चला इथे आपण पाहू शकतो. तुम्ही वेळ नाही दाखवू शकत. तांबे सांगेल अंपायर सांगेल. हो पण सांगेल ना तो. नाव कसं बघ त्याच्या हातून आहे. तुला नाव काय होत आहे. मला वाटतं रोहित तांबे यांनी चांगली लगेच केली. चांगलीला तुम्ही भेट दाखवली होता. आउट आहे आउट आहे आउट आहे आउट आहे. परंतु तिला बॅन द्यायचं आहे. तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. पंचांवर तुम्ही कुठल्याच प्रकारचा दबाव आणू नाही शकत. अजून मला वाटतं 5 धावांची गरज आहे. 5 धावांची गरज आहे. 12 चेंडू 5 धावा. आपण पाहू शकतो क्षेत्ररक्षणामध्ये बदल होत आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होत आहे. चला आपण पाहू शकतो.
इथे पाहू शकतो आपण साई, चांगला क्षेत्ररक्षण साई यांच्याकडनं. चला तरुण पाटील तुम्ही आता वरून या. म्हणजे इथे पंचांचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. चला पंचांचा नो बॉलचा पंचांची नो दिला तर कुठल्याच प्रकारे तिथे बघायचं नाही आपले. तुम्ही नंतर हायलाइट्स मध्ये बघू शकता. तुम्ही नंतर हायलाइट्स मध्ये बघू शकता सारखे पंच तुम्हाला लाईन दाखवणार नाहीये. सर 3 धावांची गरज आहे. 3 धावांची गरज आहे. यानंतर होणाऱ्या मॅचेस असणार आहेत नॉकआउटच्या मॅचेस. अजून बघा तर 3 धावांची गरज आहे. 3 धावांची गरज आहे. साई यांच्याकडनं कृतिक मात्रेंना 1 वर 100 रुपये. या कृतिक मात्रेंचा लाभ घेऊ शकता का? 2 चेंडू आहे. आणि मला वाटतंय ते चांगला चेंडू टाकला इथे. कृतिक मात्रे यांच्याकडनं मला डिफेन्सची आवश्यकता वाटत नाहीये. तुम्ही षटकारच मारा. परंतु बॉलर हे देखील डिसाईड करून त्याची करतात. अजून एक 2 धावांची गरज आहे. पूरा 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 360. बघा इथे पंचांचा काय तो इशारा. 360 आहे ना त्याला. एक चेंडू आणि 1 धावा. सॉरी 1 धावांची गरज आहे. जिंक पाहिजे. 21 झाला 21. 21 झाला 21. प्राचीला बोललो कर्मचारी काहीतरी फेरबदल करतोय. गरज नसताना मला ते कॅमेऱ्यामध्ये येतं. दोनों चालू रहेगा रिव्यू. 1 धावांची गरज नाही. त्याच्याकडे खूप चेंडू आहे. गरज नसताना सरकारच्या कॅमेऱ्यामध्ये म्हणजे मला काहीला सांगितलं नाही वडिलांना लवकर घाई करायची आहे. घाई करायची आहे. बॉम्बे राजापूर सगळ्यांना फोटो दाखवत होते. सर्वांचे फोटो दाखवतोय. नाव म्हणजे प्लेयर स्प्रेड झालं. आपण पाहू शकतो इथे 1 रन साठी अडवल आलेले आहेत. वाईट बॉल आहे. हे घरून आहे. लक्ष सगळीकडे. चला 1 धावाची गरज आहे. अरे मला वाटतं इथे क्षेत्ररक्षण मला वाटतं इथे वाईटली गेलं तर ते जिंकलेले आहेत. 22 धावांची गरज होती आणि इथे 16 एक्स्ट्रास टाकलेत. 16 एक्स्ट्रास 16 एक्स्ट्रास टाकलेत. चला आता येणाऱ्या नॉकआउटचे मॅचेस असणार आहेत. बघा कुठला संघ इथे कुठले 4 संघ नॉकआउट्सला पोहोचलेले आहेत. सेमीजला पोहोचलेले आहेत. बघूया आता कुठले 4 संघ सेमीजला पोहोचले आहेत. बोललो मी करतोय पण आउट होता. मजाक नाही. रन आउट थोडे करणे तेच तर बॅट मारली 15-16 एक्सप्रेस 22 मधले मॅच हवी होती. सगळ्यांनी आता धरून घ्या दे का हागायचं. हा मेन मुद्दा तोच आहे भाई. आता काय ते समोर कोण आहे कोण आहे बटा बटा सेकंड आहे